नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मधुकर वाकोडे, संताजी महाविद्यालय, मराठी विभाग। मी आज आपणासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही जी कविता आहे, ही BA प्रथम वर्षाला द्वितीय सत्रासाठी आहे। त्याचे सादरीकरण आपल्यासमोर करीत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे आहे। त्यांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झालेला आहे। 1935 पासून राष्ट्रवृत्ती आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणाऱ्या स्वरचित भजनांच्या व भाषणांच्याद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकजागृती केलेली आहे। खंजरीच्या नादावर त्यांनी या भजनांचा, आपल्या अभंगांचा संपूर्ण प्रसार आणि प्रचार केला। त्यातून फक्त जी जनता अंधश्रद्धा, अशिक्षित होती त्यांना शहाणे करण्याचा वसा त्यांनी घेतलेला होता। महात्मा गांधीजींच्या सानिध्यात आल्यानंतर, त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी आपला चळवळीचा हा भाग जो होता हा अत्यंत प्रगल्भ आणि मोठा बनविला। कारण त्यांच्या मनामध्ये एकच ध्येय होतं की माझ्या अडाणी, अशिक्षित आणि दुसऱ्यांकडून गांजल्या जाणाऱ्या या जनतेला सुशिक्षित करणे, त्यांना समृद्ध बनविणे, समाजामध्ये असलेली अशिक्षितपणा, अंधश्रद्धापणा आणि व्यसनाधीनता ही नष्ट करणे, हाच त्यामागचा त्यांचा मोठा असा उद्देश होता। त्याकरिता त्यांनी ग्रामगीता हा त्यांचा एक संस्मरणीय ग्रंथसुद्धा रचलेला आहे। यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या विषयांवर भाष्यसुद्धा केलेलं आहे। भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी प्राप्त करून दिलेली होती। सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राष्ट्रपंतांच्या या कवितेचा प्रकार हा भजन आहे आणि काव्यसंग्रह आहे ग्रामगीता। या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे ग्रामीण जनसमूहाचा विकास व सुस्थितीचा ग्रामजीवन हा संत तुकडोजी महाराजांचा समग्र रचनांचा पाया आढळतो। या कवितेचं वैशिष्ट्य असे आहे की ओघवती रसाळ भाषा व आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेतात। तुकडोजी महाराज संत होतेच, पण ते पुरोगामी विचारांचे व जातीभेद, अंधश्रद्धा याविरुद्ध समाजाला जागे करणारे समाजसुधारक सुद्धा होते। ग्रामसुधारणा हाच देश सुधारणेचा पाया आहे हे त्यांचे मत होते। त्यांनी रचलेली भजनं हे दिल्ली राजघाटावर नियमितपणे म्हटली जातात। त्यांच्या या कवितेतून भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा संबंध नसतो, तर ते आपल्या मनोरचनेवर अवलंबून असते हे त्यांचे मत आणि ते पटवून सांगणारी ही रचना। आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते, पण सुख साधेपणात आहे आणि त्यातच शांती समाधानामध्ये मिळते असे त्यांना वाटते। राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। सर्व सुखसोयींनी युक्त अशा राजमहालात राजाला जे सुख कदाचित मिळते ते मला मात्र या निष्कांचन झोपडीत नेहमीच मिळत असते असे राष्ट्रसंत म्हणतात। ते सुख त्यांना कसे सहज साध्य होते हे त्यांनी पुढे वर्णन केलेले आहे। महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। महालामध्ये असलेली मऊ बिछाने जरी असली, आजूबाजूला रंगीत दिवे जरी असले, तरी त्याच्यावर आम्हाला शांत झोप लागत नाही। त्या जमिनीवर पडल्याबरोबर आणि चित्तामध्ये प्रभूचे नाम असताना आम्हाला जी शांतता, समाधान, आनंद मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या। तुकडोजी महाराज सांगतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने लुटलेले अगाध सौंदर्य भरभरून निहाळता येते आणि मग त्यांच्या नामस्मरणात अपरिमित सुखाचा लाभ होतो। प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। स्वामित्व तेथ ज्याचे तैसेची एथ माझे माझा हुकूम गाजे या झोपडीत माझ्या। महालामध्ये जसा राजा याचे सगळे हुकूम पाळतात, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही माझी झोपडी आहे। या झोपडीमध्ये कोणालाही येण्यासाठी मी बंधने घातलेली नाही आहेत। याची दरवाजे सगळ्यांसाठी उघडी आहेत, कारण मला माझ्या झोपडीमध्ये काहीही चोरी जाण्याची भीती वाटत नाही। कारण माझ्या झोपडीमध्ये ईश्वर नाम, सुख, समाधान हे नेहमीच आहे। महालापुढे शिपाई शस्त्री सुसज्ज राही दरकारतीही नाही या झोपडीत माझ्या। जाता तया महाला मत जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। राजाच्या महालामध्ये जाताना
दरवाजावर उभे असलेले शिपाई आपल्याला सहजासहजी प्रवेश देत नाही. मत जाव म्हणतात, मज्जाव करतात. मात्र माझ्या या झोपडीमध्ये सर्वांना सहज असा प्रवेश आहे. कारण या झोपडीमध्ये प्रभूचे नाम आहे, प्रभूचा अस्तित्व आहे, मनाला समाधान देणारी शांतता आहे. महालात चोर गेले, चोरून द्रव्य नेले, कधी ऐसे न झाले या झोपडीत माझ्या. दरबारामध्ये राजाच्या महालामध्ये असलेली ऐश्वर्य संपत्ती ही लुटून जाण्याची, चोरी जाण्याची भीती असते. मात्र ही भीती मला माझ्या झोपडीमध्ये नाही आहे. कारण माझ्या मनातील समाधान, माझी बुद्धी, माझा शांतता ही कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज म्हणतात की राजमहालामध्ये मोठमोठ्या तिजोऱ्या शिवाय कडक पहारे हे सारं असूनही तिथल्या संपत्तीची चोरी होतेच. पण माझ्या या झोपडीत दाराला साधी दोरीही नाही, कारण अशी चोरीला जायला काही संपत्तीही माझ्याकडे नाही आहे. त्यातून यांना असंच सुचवायचं आहे की या भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता माझ्याकडे आहे की जी चिरस्थायी आहे, त्याला कुठेही कोणीही चोरी करू शकत नाही. राजमहालामध्ये जे चौकी पहारे असतात त्यांना अनेक ठिकाणी अनेकांना बंदी असते, कारण तिथल्या सुविधा सहज साध्य नसतात, विशिष्ट लोकांच्यासाठी राखीव असतात. सर्वसामान्यांना तिथे वावरण्याची भीती असते. तसेच माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव अथवा भीती नाही, कारण इथलं सुख शाश्वत आहे, ते कशावरही अवलंबून नाही. महाले सुखे कुणाही चिंता सदैव राही, झोपडेत रात्र जाई या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. या झोपडीमध्ये येणाऱ्यांचं स्वागत आहे आणि जाणाऱ्यांवर कुठलंही बंधन नाही. हे केवळ लोकांच्याच नव्हे तर परिस्थितीच्या बाबतीतही असंच म्हणावे, कारण त्याच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमध्ये परिस्थितीचा अनुकूल आणि प्रतिकूलतेचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही, हेच त्यांना सांगायचे आहे. चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा, येता कधी न कामा या झोपडीत माझ्या. या माझ्या झोपडीमध्ये प्रेम आहे, प्रभूचं नाम आहे, त्यामुळे आनंद हा कुठे आहे? भौतिक सुखात नव्हे तर आपल्या अंतःकरणात असलेल्या समाधान वृत्तीवर हा आनंद अवलंबून आहे. पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीतील ही शांती आणि सौख्य पाहून देवेंद्रला सुद्धा लाज वाटेल. देवेंद्र म्हणजे राजा, इतके भरभरून आहे, म्हणजे स्वर्गातल्या सुखा इतकेच किंवा त्यातूनही अधिक हे शाश्वत आहे, कारण ते बाहेरच्या कुठल्याही भौतिक सुखांवर, वस्तूंवर अवलंबून नाही, तर ते आपल्या अंतःकरणाच्या मनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. वाडे महाल राणे, केले अनंत जाणे, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंतांनी या कवितेमध्ये म्हटलेलं आहे, या भजनामध्ये म्हटलेलं आहे की ज्यांनी हे सर्व निर्माण केलेलं आहे तो कुठे राहतो, तर तो माझ्या या साध्याच्या झोपडीत अस्तित्वात राहतो आहे. तो कुठलाही विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंतांनी लिहिलेली ही कविता अत्यंत साध्या आणि रसाळ अशा वाणीमध्ये आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ही त्यांची भाषा, ओघवती भाषा कळावी आणि ती त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचावी, हा त्यामागचाच उद्देश होता. आपण संपूर्ण जेव्हा कवितेचा आशय वाचतो तेव्हा आपल्याला त्यातील सौंदर्य अत्यंत साधे आहे असे कळून येते. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कवितेचं भाषिक सौंदर्य काय आहे, तर ती साधी आहे, सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी आणि ग्रामीण जीवनाशी जवळीक साधणारी ही भाषा आहे. त्यातील काव्य सौंदर्य कसे आहे, तर अत्यंत साधे, सर्वसामान्य लोकांच्या अंतःकरणाला भिडणारे आहे. त्यामध्ये मागे आशय काय आहे, तर आशय हाच आहे की शाश्वत सुखाची महती याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. आर्थिक परिस्थितीने मागासलेले जे लोक असतात, दुःखी असतात, त्यांना त्यांनी राजमार्ग सांगितलेला आहे की तो चिरंतन सुख कुठे आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये आहे, मनामध्ये आहे. आपण या कवितेचा जर अभ्यास केला तर आपल्याला दिसून येते की याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रसंतांची जी वाणी आहे ती अत्यंत रसाळ आणि सुंदर अशी ओघवती भाषा आहे. प्रश्नावलीमध्ये काय आहे, तर प्रश्नामध्ये दीर्घ प्रश्नाकरिता हा प्रश्न, या कवितेवर प्रश्न येऊ शकतो आणि थोडक्यात उत्तरे द्या या प्रश्नाकरिता सुद्धा या कवितेवर सुद्धा आपल्याला प्रश्न देण्यात येऊ शकतात. तुम्ही या कवितेचा अभ्यास करत असताना
अत्यंत साध्या सुबोध अशा भाषेमध्येच तुम्हाला अभ्यास करायचा आहे.